यस नवीन मॅच कडे आपण बोलूया. नेक्स्ट मॅच अर्थातच एका बाजूला टीम वाज बिनार तर दुसऱ्या बाजूला टीम शेलू माता वल. वाडा फाईट दोन्ही टीम्स मजबूत आहेत आणि त्या कारणास्तव एक चांगली मॅच तुम्हाला या ठिकाणावरनं पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रणय भोईर विथ किरण भोईर तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर अतिश भामरे. चला वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करा. बरोबर भारतीय वेळेनुसार 1:05 झाली आहेत. पहिल्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला भिडकावलाय, तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय, सी मारेशा पार, षटकार. स्टार्ट अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलाच बॉलवर षटकार आलाय प्रणव भोईरच्या बॅट मधून. कमालीचा स्ट्रोक, भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर प्रहार झाला होता. काल देखील आपण षटकारांचा पाऊस या ठिकाणी पाहिला होता. नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय गणेश पाटील गोवे साहेबांचं शुभ आगमन होतंय, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि सोबतच त्यांच्यासोबत पॅरी केने देखील आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मॅच 5 ओव्हरची आहे. बघा पहिली मॅच जी आहे ना, प्रत्येक पहिली मॅच आपण 5 ओव्हरची या ठिकाणी खेळवली आहे. परंतु मॅचची सुरुवात पहिला बॉल टाकून झालाय आणि पहिलाच बॉलवर दे धमाका, पहिलाच बॉलवर षटकार आलाय. अतिश भामरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गोरसे विलेज कडनं षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील प्रहार झालाय, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय अव्वाई सफर, मिळतील 6 धावा, षटकार. वाडा स्टार्ट अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी. 2 बॉल टाकून झाल्यात आणि दोन्ही बॉल सीम अपार, षटकार पाहायला मिळाल्यात. टाइम वाचवायला पाहिजे असं नाही दादा, टायमाला व्हॅल्यू द्यायला पाहिजे. चला चला मित्र, टायमाला व्हॅल्यू द्या प्लीज, टाइम वाचवा. आज फायनल डे आहे. नक्कीच जनेता शेवटच्या काही मॅचेस ज्या आहेत ना, त्यामध्ये षटकं कमी करण्यात येतील याकडे लक्ष असू द्या. या गोष्टीची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल. शेवटपर्यंत जर खेळायचं आहे तर प्रत्येक मॅच देखील जिंकावी लागेल. षटकातील पुढचा बॉल, षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? या वेळेस मात्र वेगवान चेंडू, वेगासोबत अनपेक्षित उचली देखील आपण पाहतो. हे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळेस असतं ना, त्यावेळेस मात्र या प्रकारचे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. वार पलटवार सातत्याने पाहायला मिळतील, कारण दोन्ही बाजू मजबूत आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील बॉलवर प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार, 6 धावा, षटकार.
अगदी अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. 4 बॉल टाकून झाल्यात आणि 4 पैकी 3 बॉल जे आहेत ना ते सीमारेषेबाहेर षटकार आल्यात. चांगली सुरुवात या ठिकाणी. 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालात. षटकातील पुढचा बॉल अतिश भांबरे पुन्हा एकदा या बॉलर्स देखील ऑन साईडला प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा अधिक काही एक नाही. चांगली सुरुवात टीम आवाज भिनारच्या बाजूने. 19 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं P1चं षटक चालू आहे. षटकात दिला शेवटचा बॉल. समोर किरण भोईर. वैयक्तिक पहिला बॉल खेळेल त्या ठिकाणी किरण आणि पहिलाच बॉल खेळत असताना आलाय त्याच्या बॅट मधून देखील एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये तब्बल 4 षटकारांच्या मदतीने 25 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी प्रणव भोईर आणि किरण भोईरच्या बॅटमधून. प्रणवने 3 षटकार ठोकले तर किरणने 1 षटकार ठोकलाय आणि त्याच्याच मदतीने धावफलक 25 वर पोहोचलाय. कौशल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. षटक क्रमांक दुसरा P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडे दूर होते. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. चांगली कॉलिंग होती किरणच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकले. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगल्या धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी आपण पाहतोय आवाज भिना टीमची. फुल टॉस असल्यानंतर प्रणव कुठे थांबणार आहे. हा बॉल देखील निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. त्या ठिकाणी अगदी मध्यरात्री तुम्ही प्रणवला उठवा आणि या प्रकारचा चेंडू हात आला तुम्हाला षटकार ठोकेल. तो आला त्याच्या बॅटमधून हा षटकार. फुल टॉसवर फुल टोल वसूल केलाय. अशा प्रकारची गोलंदाजी कराल तर मात्र परिणाम समोरच आहेत. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्या गेल्यात. अगदी षटकारांमध्ये डील आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल. ड्राईव्हचा फटका. पॉइंट रिझन मधून बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. नाही, मोठ्या फटक्यांसोबत माझ्याकडे क्लास देखील आहे असं दाखवत असताना प्रणव भोईरला आपण पाहतोय. वाट स्टार्ट. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी. यस, किरण भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय प्रणव भोईरसाठी. आणि जर या स्पर्धेमध्ये आपण जर अर्धशतक झलकावताय तर मात्र विनोद भोईर 90 यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. वाईट बॉल आलाय. अव्वांतर धाव मिळेल.
काल आपण एक अर्धशतक पाहिलं होतं सारंगाव टीमच्या माध्यमातून केतनने तर ठोकलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 49 नॉट आऊट सनीच्या बॅटमधून पाहिल्या होत्या. सर्वोच्च धावसंख्या जी आहे ती सारंगाव टीमच्या नावावरती आहे. काल त्यांनी 92 धावा ठोकल्या होत्या. या बलेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. प्रणव भोईर बॅक टू द डगआउट. 92 धावा नक्कीच काल आपण सर्वोच्च धावसंख्या पाहिल्या. काल काही विक्रम्स आपल्याला पाहायला मिळाले, त्यामध्ये खास करून रुपेश केनेचा देखील उल्लेख होईल. रुपेश केनेने 6 बॉलवर 6 चौकार ठोकण्याचा विक्रम या ठिकाणी प्रस्थापित केला होता. अगदी गौरवास्पद गोष्ट आहे गोरसईसाठी. कौशलने महत्त्वाची विकेट काढली त्या ठिकाणी. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 31 धावा वैयक्तिक प्रणव भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 9 बॉल खेळत असताना मात्र 31 धावा आणि शेवटची बाउंड्री जी होती ना ती लाजवाब होती. काय क्लासिकल फटका आपण पाहिला होता. नवीन फलंदाज कपिल घाटाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण कपिल घाटालला पाहतोय. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अगदी या सरासरीने धावा जर आल्या ना तर मात्र 100+ धावा पाहायला मिळतील, कारण आतापर्यंत 22.80 ही सरासरी चालू आहे. थोडं स्पीडली गेला. कौशल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर कपिल घाटाल. फुल टॉस बॉल जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक विकेट. फलंदाज बाद कपिल घाटाल. अजून एक महत्त्वाची विकेट कौशल आणि सोबतच शेलूमाता वर्ल्ड टीमच्या खात्यामध्ये. आणि त्या दरम्यान स्वराज्य क्रिकेट अकॅडमीचे कोच लाईव्ह इंडिया न्यूज भिवंडी रिपोर्टर सूरज वर्मा यांच्या माध्यमातून आतिश भामरे आणि शेलूमाता वर्ल्ड टीमला शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद सूरज वर्मा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज रितेश भोईर मुन्ना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुन्ना देखील चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. पाहूया या मॅचमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. तर एका बाजूला किरणला आपण पाहतोय. किरण भोईर ज्याने 1 बॉल खेळला आणि 1 षटकार देखील ठोकलाय. षटकातील पुढचा बॉल कौशल पाटील पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील वेग आणि भन्नाट वेग, परंतु दिशेवर नियंत्रण नाही आहे. दिशा चुकीची आहे हे आपण पाहू शकता. वाईट बॉल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल टीम बिहारला. कौशल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आणि सोबतच थोडी उचली देखील दिली. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. 2 गडी बाद 39 धावा धावफलकावर आहेत. आपण वेळ आहे बोलूया व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केले जाईल. सन्माननीय गणेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. केतनजी घेणे आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. मायेची उपदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. पॅरी केने हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. पुन्हा एकदा केतनजी घेणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय.
तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. 39 धावा जरूर आहे त्या ठिकाणी. यासाठी DRSची मागणी जरूर या ठिकाणी तपासलं जात आहे. इट्स अ फेअर बॉल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 39 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. टीम वॉज विनर. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर हर्षद पाटील येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. अर्थातच क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. काही क्षेत्ररक्षक जे आहेत ना ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. परंतु समोर किरण भोईर आहे. पाहूया काय करेल. एक बॉल खेळत असताना एक षटकार तर आलाय त्याच्या बॅटमधून, परंतु या ठिकाणावर अधिकच्या धावा बनवायच्या असतील तर मात्र मोठे फटके महत्त्वाचे आहेत. अगदी मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल, कारण शेलू माता वल संघ देखील अगदी मजबूत आहे. त्यांच्याकडे देखील फलंदाजी भरपूर चांगली आहे. हे मात्र लक्षात घेता या ठिकाणावर एक मोठं लक्ष उभं करणं महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल टाकत असताना स्टेपमध्ये चुकी, डेड बॉल. पहिलं षटक 25 धावांचं होतं, तर दुसरं षटक 14 धावांचं. मात्र त्या 14 धावांमध्ये कौशलने 2 महत्त्वाच्या विकेट देखील काढल्या होत्या, खास करून प्रणव भोईरची विकेट. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेगमधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 41. 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्टेपमध्ये चुकी, डेड बॉल. जय बजरंग चषक जो आपण पाहिला होता ना चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर, त्या ठिकाणी शिलोमाता वल संघाने बाजी मारली होती. फायनलिस्ट टीम आहे. अर्थातच संघ मजबूत आहे आणि त्या मजबूत संघासोबत मजबूत कामगिरी आतापर्यंत आवाज विना टीमची पाहायला मिळते आहे. फुलटॉस आहे. आडवा बॅटने उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. किरण भोईर बॅक टू द डगआउट. भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुठेतरी प्रणव भोईर बाद झाल्यानंतर अगदी धावांवर रोख लावण्याचं काम केलंय गोलंदाजाने. परंतु प्रणय भोईर म्हटला की हा देखील एक मोठा खेळाडू आहे. सातत्याने मोठे फटके ही ओळख राहिली आहे त्याची. या ठिकाणी देखील मोठे फटके दाखवेल का हे आपल्याला पाहावं लागेल. हर्षद पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. उंच लांबी गाठेल का? यस, बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. यस, आल्या पहिल्याच बॉलवर ठोकलाय हा षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 47. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हर्षद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला प्रहार तर झालाय. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. अतिशय झेल खाली. चुकी होणार नाहीये. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. प्रणय बॅक टू द डगआउट.
आवाज भिनार टीमचा विचार केला तर 6 अँड आउट असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण जो येतोय तो मोठ्या फटक्यासाठी प्रयास करतोय. प्रणय भोईरला यश मिळालं होतं मोठ्या फटक्यांमध्ये, ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले होते. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय टीमचे कॅप्टन रोहित भोईर. हर्षद पाटील चांगले षटक फेकतोय आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेपमध्ये चुकी. या ओव्हरमध्ये ही तिसरी वेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल समोरच्या दिशेने अगदी हलक्या हाताने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. अल्ल्या पावली परतावं लागतंय रोहितला. फलंदाज बाद आहे. सुनील भोईर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. याआधी आपण रोहित आधी प्रणयला पाहिला. नक्कीच नवीन खेळाडूंना याआधी सुरुवातीला संधी जरूर होती, परंतु विकेट जातात हे लक्षात घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आवाज भिनार संघाचा अनुभव सुनील भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल आहे. या बॉल स्टॉपेज लागलाय. नशिबाची साथ लक फॅक्टर टीम आवाज भिनारच्या बाजूने. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा पार 4 धावा चौकार. अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता. टॉपेज लागला होता, परंतु हे षटक अप्रतिम फेकलं गेलंय. 12 धावा या ओव्हरमध्ये जरूर खर्च झाल्या, परंतु 3 महत्त्वाच्या विकेट्स या ओव्हरमध्ये आल्यात. हर्षद पाटील याबद्दल नक्कीच एवढंच म्हणावं लागेल. नवा आहे परंतु चावा आहे. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 50 कंप्लीट. 51 51 धावा धावफलकावर आहेत. 5 गडी बाद. 51 धावा जरूर झाल्यात, परंतु आतापर्यंत निम्मा संघ तंबूच्या आश्रयाखाली परतलाय. अजूनही 2 ओव्हर्स बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर कौशल पाटील येतोय. कौशल पाटीलचे हे दुसरं षटक आहे. पाहूया कौशल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चौथं षटक आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल कौशल पाटील. अगदी वेगवान गोलंदाज आहे. भरपूर वेग आहे कौशलकडे, परंतु दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी देखील भरपूर इम्पॉर्टंट असतात. षटक क्रमांक 4 आणि षटकातील पहिला बॉल. समोर रितेश भोईर मुन्ना. पहिलाच बॉल. वेग आणि भन्नाट वेग. बीट केले त्या ठिकाणी मुन्नाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. मी आधीच म्हटलं होतं कौशलकडे भरपूर वेग आहे. अगदी भरपूर वेगाने ही गोलंदाजी आपण पाहतोय. बॉल मात्र निर्धाव गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक शेलूमाता वर्ल्ड टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडी 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 गुल त्रिफलाचित. फलंदाज बाद. तू मला यष्टी दाखवली, बघ मी ती वाकवली, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. फुलटॉस चेंडू होता, परंतु बीट झाला फलंदाज आणि त्यानंतर मात्र यष्टी उद्ध्वस्त केली आहे त्या ठिकाणी. त्रिफला उडवलाय. रितेशची महत्त्वाची विकेट.
फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. कौशल पाटीलकडे भरपूर वेग आहे. नवीन फलंदाज जतीन राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया जतीन राणे कशा प्रकारे फलंदाजी करेल. जतीनकडे देखील मोठे फटके आहेत, परंतु ते या ठिकाणी परावर्तित करेल का हे आपल्याला पाहावं लागेल. एक चांगली फाईट जरूर या ठिकाणी प्रेक्षकांना अपेक्षित आहे, यात काही शंका नाही आहे. परंतु या ठिकाणावर ना उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे ना, त्या 10 बॉलमध्ये रन्स येणं महत्त्वाचं आहे. आवाज भिनार टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील वेगवान चेंडू होता, परंतु दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. व्हाईट बॉल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 52 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील जोरदार अपील. अजून एक महत्वाची विकेट. जतीनला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. या भले स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा विकेट. फलंदाज बाद. कौशल पाटीलने काढल्यात. याआधी वैभव मालीने 5 विकेट्स काढल्या होत्या मागच्या मॅचमध्ये, तर आता मात्र कौशल पाटीलने 5 विकेट्स काढल्यात. नक्कीच काल आपण केतनला पाहिलं ना, अर्धशतक जे झलकावलं होतं. या 5 विकेट्स देखील जवळजवळ त्याच लेवलच्या आहेत, कारण गोलंदाजासाठी 5 विकेट्स घेणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. ती या ठिकाणी कंप्लीट केली आहे कौशल पाटीलने. या भलेस बीट केलंय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. अतिशय दमदार षटक आतापर्यंत फेकलं जात आहे कौशल पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत एकच धाव आली आणि ती देखील वाईटच्या स्वरूपात. या बॉलर्स देखील फुल टॉस बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये त्या ठिकाणी. सुनील भोईर स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय, परंतु ती का ठेवली आहे हे मात्र सुनीलला दाखवावं लागेल. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकांची समाप्ती. 52 धावा धावफलकावर आहेत. 8 गडी बाद. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. उर्वरित 6 बॉल बाकी आहेत आणि उर्वरित 6 बॉलमध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. न्यू एकविरा पिंपलनेर विपक्ष जय बजरंग भिनार. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकानंतर टॉस आमच्या टॉस बॉक्समध्ये उडवला जाईल. सो प्लीज हरी अप. न्यू एकविरा पिंपलनेर आणि जय बजरंग भिनार. आणि चालू सामना देखील आवाज भिनारचा चालू आहे.
अर्थातच दोन टीम्स आज बिनार टीम या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रेक्षकांमधून खास करून हे आकर्षण ठरलंय. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 54 54 धावा झाल्या आहेत. चौथं षटक कौशल पाटीलचं, ज्यामध्ये एकच धाव आली आहे आणि ती देखील वाईटच्या स्वरूपात. काही कमालीचं षटक फेकलं कौशलने, आपला कौशल दाखवलं त्या ठिकाणी. या पहिल्या सुनील भोईरने हा चेंडू सोडून दिलाय, परंतु का सोडलाय याचं उत्तर सुनीलला द्यावं लागेल. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फक्त 25 धावा आणि त्यानंतर मात्र कमबॅक जे आहे ना ते भरपूर चांगलं केलंय. टीम शेलूमाता वर्ल्डच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस फुलटॉस बॉल आडव्या बाटने खेळून काढल्या डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आतिश बांबरे त्या ठिकाणी चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. न्यू एकिबिरा पिंपलनर टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण टॉससाठी या वेळेस व्हाईट बॉलचा इशारा, 1 तर धाव मिळेल. तुमचा प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. यस, DRHची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. बॉलिंग साईडने नक्कीच पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. तर हा बॉल व्हाईट बॉल आहे का हे नक्कीच या ठिकाणावरून आम्ही तपासणार आहोत. NB लाईव्ह आणि सोबतच आमचे तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आहे का हे या ठिकाणी तपासलं जात आहे. यस, इट्स अ व्हाईट बॉल. DRS गमावलाय त्या ठिकाणी शेलोमाता वर्ल्ड टीमने. दीपेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुनील भोईरकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. उर्वरित 3 बॉल कशा प्रकारे खेळेल हे आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ज्यामागे कोणत्या प्रकारचं उत्तर नाही आहे सुनीलकडे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. 59 59 धावा धावफलकावर स्थिर आहेत. इनफ टोटल नाही आहे, कारण या मैदानाचा आणि या विकेटचा विचार केला ना तर ही विकेट फलंदाजांसाठी पोषक आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार आहे. पुढे सरकलाय. अगदी महत्त्वाच्या 6 धावा टीम आवाज बिनारच्या खात्यामध्ये. 65 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉल नंतर आपल्याला समजेल की किती धावांचं लक्ष असेल शेलूमाता वर्ल्ड टीम समोर. दीपेश बॉलिंग ट्रॅकवर. हा षटकातील शेवटचा बॉल आहे. या वेळेस देखील अजून एक सलगचा दुसरा ब्लास्ट. षटकार आहे.
बजरंग भिनार या दोन टीम मध्ये पुढचा टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. गणेश पाटील साहेब त्यांच्या समेत प्यारी केनी साहेबांना विनंती असेल की आपण या आपले शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत अनुग्रह पिंपल विपक्ष जय बजरंग भिनार या दोन संघामध्ये आणि आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते हा टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. हा टॉस केला जातो आमच्या टॉस बॉक्समध्ये. टॉसचा कॉईन आपण पाहू शकतो. एका बाजूला योग क्रिएशन तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग ज्या स्पर्धेची चर्चा सध्या सुरू आहे आणि नाण्याच्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतात. जय बजरंग कॉल आहे आणि जे योग क्रिएशन आणले म्हणजे टॉस पिंपळ संघाच्या संघाने जिंकले. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की व्यापारीची सोबत व्हायची आहे. जास्त वेल मी घेणार नाही. पिंपळ संघाने एक सर्वप्रथम मी आयोजन कसं वाटतं आयोजन? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि भरपूर दिवसापासून या ग्राउंडवर खेळायला भेटला नव्हता आणि या ग्राउंडवर खेळण्याची मजाच वेगळी असते. या ग्राउंडवर आता तू खेळणार आहेत. टॉस जिंकले निर्णय क्षेत्रक्षण स्वीकार आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जयबजरंग भिनार संघ टॉस गमावले. सर्वप्रथम जयबजरंग गोरसे चषकाचे जे आयोजन केले गेले आयोजन शिका म्हणशील? खूप आयोजन केलेलं आहे आणि खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करते. प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 55 ते 60. 55 ते 60. आपल्या संघाला तिकडे अतिशय टॉस केले गेल्या. टॉस जिंकलाय न्यूयॉर्क पिंपळे संघाच्या संघाने का नाही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सलामच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत म्हणजे सगळे सोडून वॉइस ऑफ भिनार मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. आपण मॅचला सुरुवात करणार आहोतच परंतु त्याआधी व्यासपीठावर बोलूया. व्यासपीठावर आपण पाहू शकता अक्षय भोईर बड्डे बॉय ज्यांचा केक या ठिकाणी नक्कीच आपण कापणार आहोत. वाढदिवस आहे अक्षय भोईरचा. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने अक्षय भोईर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय भोईर याचा जो वाढदिवस आहे गुरुसेचा बुम बुम फलंदाज ज्याचे नाव एक असा विक्रम आहे जो कदाचित मोडला जाऊ शकणार नाही. मापुली धमाकामध्ये संदेश वखारी गुरुसे संघाची धावसंख्या पण स्थिती आपण बघितली तर 7-7 अशी होती जयदुर्ग सूर्य संघाविरुद्ध आणि या पट्ट्याने 47 अक्षाचा पाठला करताना तब्बल 83 धावा कुठून काढल्या होत्या. आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाले होते. बड्डे बॉय अक्षय भोईर आणि त्याचा वाढदिवस इथे साजरा केला जातो. सेलिब्रेशन केले जाते आपण पाहतोय. डीजे आपण बर्थडे सॉन्ग तयार ठेवायचं आहे.
त्या ठिकाणी षटकार. आतिश भांबरेच्या बाटमधून हा ब्लास्ट पाहायला मिळाला. आतिश भांबरेने गोलंदाजी करत असताना नक्कीच प्रणव भोईरची प्रणव भोईरने मात्र 3 षटकार ठोकले होते आतिशला. त्याचं प्रत्युत्तर देत असताना आतिशने देखील नक्कीच सुरुवात केली आहे त्या ठिकाणी. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. आहे समाजसेवक भला आतमधून सांगतोय हिशोब बरोबर करणार. कारण प्रणव भोईरने देखील ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना सुरुवात केली होती ना, ती सुरुवात या ठिकाणी आतिशने देखील केली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार प्रणवने ठोकले होते. टिट फॉर डॅट जशाच तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. आतिश भांबरेने देखील बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्यात त्या ठिकाणावरनं प्रणव भोईरच्या गोलंदाजीवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील टायमिंग बेमिसाल आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जाईल सीमा पार. सलगचा तिसरा षटकार. आहे समाजसेवक भला निलेश पूर काय कमालीची सुरुवात आपण पाहतोय. 3 बॉल टाकून झाल्यात आणि तिन्ही बॉलवर 3 षटकार पाहायला मिळाल्यात आतिश भांबरेच्या बॅटमधून. वॉट अ स्टार्ट. 72 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. आतिशला माहिती आहे सुरुवात खूप महत्त्वाची आहे आणि ती महत्त्वाची सुरुवात आपल्या बॅटमधून करत असताना 3 बॉलवर 3 षटकार ठोकल्यात. प्रणव भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बाट शिकाडा मात्र नशिबाची साथ ज्या 3 बॉलपर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक 19 वर पोहोचलाय. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आतिश भांबरेच्या बॅटमधून. 19 धावा 4 बॉलमध्ये खूप ठोकल्या गेल्यात. नक्कीच पॅरी केने आपल्यामध्ये उपस्थित आहे ज्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटला विशेष सहकार्य झालं आहे. आपले विशेष आभार व्यक्त करतो आम्ही. षटकातील पुढचा बॉल. समोर यतीन. या बॉलर्स देखील अजून एक कमालीचा स्ट्रोक. टायमिंग टेम्परामेंट सर्व काही पाहायला मिळतं या फटक्यामागे. बॉल निघून गेला. सेवक भला चे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय गणेश पाटील साहेब आणि पॅरी केनी रजा घेत असताना आपण पाहू शकता. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपण विशेष आभार त्यांचे व्यक्त करूया. 25 धावा धावफलकावर आतापर्यंत. मात्र एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील हा शेवटचा बॉल. या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळेल. 25 धावा तर टीम भिनारने देखील कुठल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय त्याचं पलटवार प्रत्युत्तर देत असताना शेलूमाता वल संघ आतापर्यंत 26 धावा धावफलकावर. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. आहे समाजसेवक या ठिकाणी शेलूमाता वर्ल्ड टीमची आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 30 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. अप्रतिम सुरुवात.
30 धावा धावपलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. यस, उड़ने दो मिट्टी कहाँ तक जाएगी, हवा का साथ छूटने दो जमीन पे ही आएगी. 72 धावा ठोकायच्या आहेत, परंतु आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्यात. यस, पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा जरी असल्या तरी देखील आवाज भिनारकडे ती कॅपॅसिटी आहे, पलटवार करू शकतात. जतीन राणेचा रोल अत्यंत महत्त्वाचा असेल आता मात्र आवाज भिनारसाठी. त्यानंतर मुन्ना आहे, यश चौधरी, प्रणय भोईर, चांगले गोलंदाज आवाज भिनार टीमकडे देखील आहेत, परंतु पलटवार करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये वार झालाय. षटक क्रमांक दुसरा P2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. जतीन राणे पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मॅच थोडी स्पीडली खेळवा प्लीज, विनंती असेल. काही मॅचेस अजूनही बाकी आहेत. षटकातील पहिला बॉल जतीन राणे बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण अतिश भामरेला पाहतोय. 3 षटकार आतापर्यंत अतिशच्या बॅटमधून आल्यात. 19 धावांवर खेळतोय. पहिलाच बॉल टाकत असताना स्टेपमध्ये चुकी, नेट बॉल. यानंतर देखील तुम्हाला भिनार संघ ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. जय बजरंग भिनार विपक्ष न्यू एकविरा पिंपलनेर. पुढची मॅच. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला. अजून एक चांगला फटका, बॉल निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. एक फटका, जसं पहिला मिड विकेट वर आहे, अगदी मिड विकेटच्या वरून हा फटका खेळून काढला. 1 बाउन्सने बॉल डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर झाला होता. चौकार आला अतिश भामरेच्या बॅटमधून. मोठे फटके आणि सोबतच क्लास देखील आहे अतिशकडे, हे मात्र या ठिकाणी दाखवत असताना अतिश भामरे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल वेगवान होता, बीट केले त्या ठिकाणी अतिशला. संपर्क नाही आहे, बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल, निर्धाव चेंडू तर फेकावे लागतीलच आणि सोबतच विकेट्स घेणं महत्त्वाचं आहे. शेलू माता वर्ल्ड टीमवर दबाव निर्माण करायचा असेल तर मात्र या ठिकाणी आपण विकेट्स काढाव्या लागतील. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल समोरच्या दिशेने क्रिकेटमधील अगदी सुरक्षित फटका. बॉल लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून सीमा पार. 4 धावा, चौकार. एकदा या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावांवर रोख लावावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा खर्च केल्यानंतर जतीनकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत की कमबॅक करेल आपल्या टीमसाठी, परंतु आतापर्यंत 2 चौकार या ओव्हरमध्ये देखील आल्यात. या बलेच खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मान दिलाय त्या ठिकाणी अतिश भामरेने. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. या सिंगल सोबत धावफलक 4 नॉट 40 वर पोहोचलाय. जतीन राणे हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे हाताळेल हे आपल्याला पाहावं लागेल. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. सिंगल मिळेल. कपिल त्या ठिकाणी होता. 2 चौकार जरूर आले होते आणि त्यानंतर कमबॅक चांगलं केलं जतीनने. रन्स कमी खर्च केल्यात परंतु विकेट्स महत्त्वाच्या आहेत.
जतीन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोरसे विलेज एंडकडनं षटकातील पुढचा बॉल समोर अतिश भामरे या बॉले समोरच्या दिशेने बॉल खेळून काढल्या मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मोठी विकेट फलंदाज बाद अतिश भामरे बॅक टू द डगआउट आहे समाज अतिश भामरे या ठिकाणी बाद झालाय. अत्यंत महत्त्वाची विकेट ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती आणि ती विकेट आवाज भिना टीमला मिळाली आहे आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. सन्माननीय सुनील पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत प्रेमनाथ वडोलकर साहेब वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2026 वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 72 धावांचा पाठलाग करत असताना 2 ओव्हर्समध्ये 41 धावा धावफलकावर शिलूमध अव्वल. बॉलिंग ट्रॅकवर रोहन भोईर द सन ऑफ दिनेश भोईर. अगदी टिट फॉर टॅट चालू आहे. 41 धावा टीम भिनारच्या देखील होत्या. या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अजून एक विकेट यतीनला देखील मैदान सोडावं लागेल. बॅक टू बॅक विकेट्स फलंदाज बाद. आहे अगदी 2 ओव्हर्समध्ये टीम भिनार संघ संघर्ष करत होता मात्र त्या संघर्षामधून 2 विकेट्स काढल्या गेल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. वैभव आणि कौशल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोघेही नवीन फलंदाज आहेत. रोहन भोईर बॉलिंग ट्रॅकवर विकेट काढली आहे त्या ठिकाणी रोहनने. अगदी पहिल्या बॉलवर पहिली विकेट रोहनसाठी. षटकातील पुढचा बॉल रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर वैभव आहे. या बॉलेचा बॉल संपर्क अवत असं नाही आहे. स्क्वेअर लेगला बॉल उचलला जातोय. सिंगल मिळेल आणि सिंगल सोबत धावफलक 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नाही मी आधीच म्हटलं होतं टीम भिनारकडे ती कॅपॅसिटी आहे. कोणत्याही क्षणी कमबॅक करू शकतात आणि आतापर्यंत ते कमबॅक टीम भिनारने केलं आहे. खास करून रोहनचा विचार केला तर 2 बॉल टाकून झाल्यात. 1च धाव खर्च केली आणि 1 विकेट घेतली आहे. यस रोहन भोईर म्हटलं की रबाडा. षटकातील पुढचा बॉल द सन ऑफ दिनेश भोईर आणि दिनेश भोईर म्हटलं की 40+ क्रिकेटमधील टीम भिनारचं एक मोठं नाव. त्या दरम्यान कॉलिंग चुकीची झाली होती परंतु सुरक्षित आहे कौशल. एकच धाव या एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 43 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय जे षटक रोहन भोईर रबाडा ऑफ भिनार याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस आडव्या बाटने प्रहार झालाय. फटका तर हा देखील चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल. कमबॅक हे टीम भिनारसाठी कमबॅक आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. अचूक टप्पा अचूक लाईन त्यान लेंथ आतापर्यंत रोहन भोईरने मेंटेन केलं आहे आणि आवश्यकता देखील आहे. फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 44 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल
मात्र या वेळेस ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, मिळतील 6 धावा, षटकार. आहे समाजसेवक भला. झाला मोहर उमटली होती 6 धाबांची. कौशल पाटीलच्या बाड मधून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 50 कंप्लीट. 50 धाबा धावफलकावर झाल्या आहेत शेलूमाता वल संघ. 72 धाबांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धाबा आतापर्यंत धावफलकावर. 13 बॉल 22 धाबांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉलला उडवलाय सीमा पार. 6 धावा, षटकार. षटक भरपूर चांगलं फेकलं होतं. पहिल्या 4 बॉलचा विचार केला तर 3च धावा खर्च केल्या होत्या. महत्त्वाची विकेट देखील पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर 2 बॉलवर 2 षटकार आल्यात आणि आता मात्र समीकरण सोपं झालंय. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 16 गाडोला 16 धाबांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झालंय शेलूमाता वर्ल्ड टीमसाठी. थोडं संघर्ष जरूर वाढले त्या ठिकाणी टीम भिनारला, परंतु संघर्ष करत असताना नाराज होऊन जाऊ नका, कारण संघर्ष करण्याची संधी देव त्याच लोकांना देत असतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवर जतीन राणे येतोय. अत्यंत महत्त्वाचं षटक, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतायत की नाही उरतायत ते देखील समजेल. 12 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे. जतीन एक महत्त्वाचं षटक. षटकातील पहिला बॉल या वेळेचा बॉल बीट केले फलंदाजाला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. कमालीचा चेंडू त्या ठिकाणी वैभवला बीट केलं होतं. बॉल मात्र निर्धाव निघून गेलाय. चांगला बॉल, चांगली सुरुवात जतीन राणेच्या माध्यमातून. जतीन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल आडवा बाटने खेळून काढला. डीप मिड विकेटला रोहित भोईर त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, सिंगल कंप्लीट. फक्त न फक्त एकच धाव. हे षटक जे आहे ना ते अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरत आहेत आणि नक्कीच शेवटचं षटक कोण फेकेल हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणावरनं जतीन राणे आणि सोबतच येणाऱ्या गोलंदाजाला देखील मॅजिकल षटक फेकावं लागेल. चमत्कार त्या ठिकाणी जरूर करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे, नाही. अशा प्रकारची गोलंदाजी कौशल पाटील समोर, परिणाम समोरच आहे. आला त्याच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये 11 धाबांची आवश्यकता आहे. जतीन राणे वैयक्तिक हे दुसरं षटक फेकतोय. या आधीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली केली होती जतीनने, तर आता मात्र 3 बॉल टाकून झाल्यात. 5 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. कौशल पाटीलची विकेट या ठिकाणावरनं अत्यंत महत्त्वाची आहे भिनार टीमसाठी. तर त्या उलट जोपर्यंत कौशल पाटील आणि वैभव असेल ना तोपर्यंत विजयाच्या आशा अपेक्षा पल्लवित असणार आहेत. शेलूमाता वर्ल्ड टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाजी भरपूर खोलवर आहे. आतिश भांबरेने देखील भरपूर इम्प्रेस केला. षटकातील पुढचा बॉल या बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, बॉलला पुढे ठेवला होता.
फक्त सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 62 धावा धावफलकावर झाल्या आहेत. महत्वाचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. आपण पाहतोय जय बजरंग गोरसे आयोजित जय बजरंग चषक 2026. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. वेगवान चेंडू त्या ठिकाणी वेगाने बीट केलं होतं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगला बॉल हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. जतीन राणेच्या माध्यमातून जतीन षटकातील शेवटचा बॉल घेऊन या वेळेस टॉपेज लागलाय. बॉल हव्यामध्ये स्वतः गोलंदाज झेल गेले आणि झेलच्या स्वरूपात विकेट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट झालंय. 4थ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या जतीन राणेने. 2 ओव्हर्स टाकल्या. 17 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या जतीनने. आणि आता मात्र सामना येऊन टेपला शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्त्वाचं आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. टॉप फाईट दोन्ही टीममध्ये या ठिकाणी पाहायला मिळते, कारण दोन्ही बाजू मजबूत आहेत. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही टीममध्ये चांगली आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली मॅच या ठिकाणावरनं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. यश चौधरी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अंतिम षटकाची जबाबदारी टीमच्या कॅप्टनने यशवर दिली आहे आणि यश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या षटकामध्ये यशला यश मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण वाचवण्यासाठी फक्त 10 धावा तुमच्याकडे आहेत. व्हॉट अ मॅच. चांगली फाईट या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 6 बॉल आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. टीम भिनारने यश चौधरीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. षटकात दिला पहिला बॉल. यश बॉलिंग ट्रॅकवर. समोर कौशल पाटील. या वेळेस फुल टॉस वर फुल टोल वसूल. बॉल सीमा पार. 6 धावा. षटकार. षटकार आलाय त्या ठिकाणी आणि षटकारासोबत समीकरण सोपं झालंय. त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी तेजस पाटील गुंदावली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद तेजस पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. समीकरण अगदी सोपं झालंय. षटकारासोबत धावफलक पुढे सरकलाय. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये आमचे गुणलेखक प्रणय भोईर मला सांगतायत 4 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन. बीट केलंय कौशलला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटर होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला होता. रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. षटकातील पुढचा बॉल. यश चौधरी पुन्हा एकदा. या वेळेस संपर्क पुन्हा एकदा हवा तसं नाही आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. नक्कीच अशा मोमेंटला नक्कीच रॉंग अँड थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. कौशलच्या एंडला हा थ्रो करण्यात आला, परंतु अतिश भोईर यष्टीरक्षक थ्रो कलेक्ट करू शकला नाही आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी महत्त्वाच्या धावा, कारण या ठिकाणी प्रत्येक धाव अति महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल ना तर प्रत्येक विजय तो देखील महत्त्वाचा आहे. या धावेसोबत समीकरण पुन्हा एकदा सोपं झालंय. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस देखील स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन. व्हेरिएशन. विविधता आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा नक्कीच मॅचमध्ये ट्विस्ट. गरमी वाढली आहे या ठिकाणी. उर्वरित 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ फाईट.
यश चौधरी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मॅच फिनिश. सामना जिंकलाय शेलू मध्ये वर्ल्ड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक टीम आवाज विनर. मन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने घेतल्या 5 विकेट्स आणि धावा बनवल्या 32. नाव आहे कौशल पाटील. तर चला कौशल पाटील आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.